आपला काळ्या मसाल्यातला जो लटपट चिकन आहे ना तो रेडी झाला आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा दिसतोय। वर घातली आहे फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी। खूप छान सुंदर असा शिजला गेला आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ह्या प्रकारचा आहे ना काळ्या मसाल्यातला लटपट चिकन अवश्य बनवा। त्याचबरोबर इथे आहे ना जो आपण आळणी स्टॉक काढला होता ना त्याचा तिखट स्पायसी रस्सासुद्धा बनवला आहे। तर थोडा मसाला घेऊया आणि त्याबरोबर टेस्ट करूया। खूप छान सुंदर स्पायसी झणझणीत असा काळ्या मसाल्यातला चिकन आपला रेडी झाला आहे। नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो आज तुम्हाला आहे ना मी हॉटेल आणि धाब्यांवर काळ्या मसाल्यातला किंवा काळ्या वाटणातला बोलू शकता तुम्ही चिकन कशा प्रकारे बनवतात। झटपट बनणारी ही एक डिश आहे। ती डिश कशी बनवतात हॉटेल धाब्यांवर आपण खूप आनंदात खातो। चमचमीत असं मसाल्यात लटपट असा मसाल्यात हा चिकन बनवतात काळ्या मसाल्यात। हीच रेसिपी आज तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे। तर कशा प्रकारे आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत, जास्त काही इन्ग्रेडियंट नाही आहेत, जास्त काही साहित्य नाही आहेत, एक 2 ते 3 मसाले आहेत आणि त्यानंतर कांदा आहे, खोबरं आहे। कशा प्रकारे बनवतोय आणि कोणते कोणते साहित्य घेतलेत ना हे संपूर्ण पहा। तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल ही व्हिडिओ पाहताना। आणि हा जो आपण काळ्या वाटणातला काळ्या मसाल्यातला सुखा चिकन बनवतोय हे पाहताना। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता। तर सर्वात अगोदर झटपट साहित्य जाणून घ्या कशा प्रकारे काय काय केलं आहे ते। त्यानंतर आपण कांदा कशा प्रकारे भाजला आहे, लसूण कशा प्रकारे भाजला आहे, त्यानंतर हिरवी मिरची आणि ते भाजून एक छान असा त्याचा वाटण बनवलं आहे हे संपूर्ण पहा। आणि तुम्ही सुद्धा आहे ना या प्रकारचा काळ्या वाटणातला किंवा काळ्या मसाल्यातला सुखा चिकन बनवा आणि आनंद घ्या। तर चला सर्वात अगोदर आहे ना कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ते जाणून घ्या। आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन, जो आपण काळ्या मसाल्यातला चिकन बनवतोय सुखा। त्यासाठी मी इथे 1.25 किलोची कोंबडी होती एक संपूर्ण। इथे 1.25 किलो चिकन आहे, अख्खी कोंबडी घेतली होती। 1.25 किलो ते 350 ग्राम झाली आहे। याच्यात पाहू शकता तुम्ही तेटी आहे, कलेजी आहे आणि त्यानंतर लेग पीस वगैरे पीसेस असे थोडे मोठे ठेवले आहेत। त्यानंतर इथे फ्रेश कोथिंबीर घेतली, बारीक चिरून कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची। त्यानंतर इथे 4 कांदे घेतलेत भाजून। त्यानंतर इथे 2 लसूण घेतले आहेत भाजून। इथे हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेतल्या आहेत। त्यानंतर इथे सुकं खोबरं आहे थोडं, ते सुद्धा भाजून घेतलं आहे। इथे मीठ आहे, इथे काळा मसाला आहे, इथे चिकन मसाला, इथे हळद आहे, इथे काय खडे मसाले आहेत। तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात हे ना आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातला सुखा चिकन। तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे समजली असेल, साहित्य वगैरे तुम्ही समजून घेतले असतील। तर आता पुढची प्रोसेस स्टेप कशी काय ना हे संपूर्ण जाणून घ्या। तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता जो आपला 1 किलो 300 ते 350 ग्राम चिकन आहे ना त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता याला प्रेशर कुकरमध्ये आहेत ना एक 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत जेणेकरून लवकर शिजेल आणि आपली रेसिपी ही ती लवकर अशी ओके होईल, डन होईल, झटपट बनेल। त्यानंतर इथे पाहू शकता कांदे आहेत, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तरी एकदा पाहून घ्या। त्या कांद्यांना यांना व्यवस्थित गॅसवर असं भाजून घेतलं आहे। 4 कांदे घेतले आहेत आणि त्यानंतर इथे 2 लसूण आहेत, ते सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे। इथे मिरची आहे, हिरव्या मिरच्या त्यांना पण भाजलं आहे आणि इथे खोबरं आहे। आता या कांद्या आणि लसूण मिरची खोबऱ्याचं आहे ना आपल्याला एक वाटण बनवायचं आहे व्यवस्थित। तर सर्वात अगोदर हा चिकन आहे ना हा आपण बॉईल करून घेऊया। त्याच्यात हे काय 2 ते 3 खडे मसाले आहेत, मोठी विलायची आहे, लवंग आहे, काळा मिरी आहे, त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा आहे आणि स्टार फूल आहे। तर चला सर्वात अगोदर आहे ना हा चिकन आहे ना प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेऊया। एक 2 ते 3 शिट्ट्या काढूया
आणि कुकरच्या शिट्या येत आहेत ना, त्याचबरोबर हा कांदा, लसूण, मिरची, खोबरं याचं एक वाटण बनवून घेऊया। तर मित्रांनो, येथे घेतलाय प्रेशर कुकर, तुम्ही पाहू शकता। आता या प्रेशर कुकरमध्ये आहे ना, हा जो चिकन आहे ना, पाहून घ्या तुम्ही, हा पूर्ण चिकन घालूया। आता आपण याला आहे ना 2 ते 3 शिट्ट्या काढणार आहोत, बॉईल करून घेणार आहोत, कारण ज्या प्रकारे हॉटेल धाब्यांवर बनवतात ना, त्याच प्रकारची ही डिश मी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहोत। त्याच्यात हे बेसिकचे जे खडे मसाले मगाशी तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये सांगितलं हे घालणार आहोत। त्यानंतर याच्यात हे ना 1 चम्मच घालणार आहोत आपण हळदीचा आणि थोडंसं घालणार आहोत मीठ, 1 चम्मच मीठ घालणार आहोत, कारण याचा जो स्टॉक निघेल ना अळणी रसा, तो सुद्धा खूप गुणकारी फायदेशीर आहे। तो स्टॉक आपण पुढे वापरणार आहोत। तर चला याच्यात घालूया 1 लिटर पाणी, तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला, मी सध्या 1 लिटर घालतोय आणि 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढून घेतो। तर मित्रांनो, इथे पाहू शकता प्रेशर कुकरमध्ये ना आपण 1 लिटर पाणी घातलं आहे। आता कुकरचा झाकण करूया बंद आणि एक 3 ते 4 शिट्ट्या घेऊया, कारण ही रेसिपी डिश आहे ना आपण झटपट बनवणार आहोत, ज्या प्रकारे हॉटेल धाब्यांवर बनते त्याच पद्धतीत। आता हे आपलं होतोय ना, 3 ते 4 शिट्ट्या येत आहेत, तोपर्यंत हा कांदा पुन्हा मी सांगतोय, पाहू शकता तुम्ही, हा कांदा भाजून घेतला आहे। त्यानंतर लसूण हे दाखवतो एकदा, आणि मिरची, आणि हा जो खोबरा आहे ना, याचं एक छान असं वाटण बनवून घेऊया। पाहू शकता इथे एक पातेलं घेतलं आहे आपण, चिकनला आहे ना 3 ते 4 शिट्ट्यासुद्धा घेतल्या आहेत। आता मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये अशाच प्रकारची प्रोसेस करतायत, चिकन असो किंवा मटण असो, त्याला प्रेशर कुकरला अगोदर शिट्टी वगैरे काढून घेतात आणि झटपट आपल्याला आहे ना चमचमीत असा काळ्या मसाल्यातला चिकन किंवा असं नॉर्मली चिकन बनवून देतात, सेम प्रोसेस असते। तर त्याचबरोबर इथे पाहू शकता आपला जो वाटण आहे ना, काळा वाटण, जो आपण खोबरा, त्यानंतर कांदा, लसूण, मिरची भाजली होती मस्त गॅसवर, त्याचा वाटणसुद्धा रेडी आहे। आता या पातेल्यामध्ये आहे ना आपल्या गरजेनुसार तेल घालूया आणि मसाला शिजवून घेऊया। तोपर्यंत आपला चिकन आहे ना तो सुद्धा थंड होईल, आणि तो थंड होईपर्यंत आपला हा बॅटर आहे ना स्लो गॅसवर व्यवस्थित असा शिजेल। तर तेलाला आहे ना व्यवस्थित गरम करून घेऊया, बाकी काहीच घालायचं नाही आहे। नॉर्मल अशी आणि साध्या सिंपल पद्धतीतली ही डिश आहे, खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट अशी डिश आहे। तर चला, आपला तेल गरम झाला आहे। सर्वात अगोदर हा वाटण घालूया याच्यात, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, मी सुद्धा माझ्या गरजेनुसार वाटण घातलं आहे। आता हा वाटण आहे ना व्यवस्थित फ्राय करायचा आहे, तर चला 5 मिनिटाला व्यवस्थित भाजून घेतो, याचा कच्चापण आहे तो दूर करतो। त्यानंतर काय घरगुती मसाले आहेत ते घालूया, आणि जो आपला चिकन आहे ना तो घालून आहे ना झटपट बनवून रेडी करतो ही डिश, काळ्या मसाल्यातला सुखा चिकन। तर चला, वाटण वगैरे मी भाजून घेतो। हा भाजून झाल्यानंतर पुढची स्टेप प्रोसेस काय आहे ना ती करूया। कढीपत्ता वगैरे काहीच घालायचं नाही, फोडणी द्यायची काहीच आवश्यकता नाही, फक्त जो वाटण आहे त्याला व्यवस्थित असं भाजायचं आहे। तर हे भाजून घेतो आणि 5 मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो, एक 5 मिनिटं झाली आहेत, आपला जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे। आता त्याचा जो कच्चापण आहे तो निघून गेला आहे। आता या स्टेजवर आहेत ना आपले काय घरगुती मसाले ते घालायचे। तर सर्वात अगोदर एक अर्धा चम्मच हळदीचा घालूया, त्यानंतर इथे चिकन मसाला आहे हा घालूया, त्यानंतर इथे काळा मसाला आहे ज्याला घाटी मसालासुद्धा बोलतात, हा खूप स्पायसी असतो, हे 2 चम्मच घालूया। आणि संपूर्ण जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे भाजून घेऊया। आता हे मसाले वगैरे छान असे भाजून घेतो, तेल सुटेपर्यंत, ऑइल सेपरेटली होईपर्यंत। या स्टेजवर आहे ना घालूया थोडंसं मीठ, आता आपण अगोदरसुद्धा घातलं होतं, जे आपण चिकन जो आपण बॉइल्ड केला होता त्यासाठी, तर मी आता थोडंच घातलं आहे, पुन्हा आपण चेक करून आहे ना पुन्हा घालू शकतो। तर संपूर्ण मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे भाजून घेऊया। त्याचबरोबर हा जो आपण स्टॉक काढला आहे ना अळणी स्टॉक, हा थोडा घालूया, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत त्यासाठी। आणि छानरित्या व्यवस्थित असा हा जो बॅटर आहे ना, वाटण आहे ना, त्याला असं शिजवूया जोपर्यंत तेल सेपरेट होईल तोपर्यंत। आणि इथे पाहू शकता आपला जो चिकन आहे ना तो सुद्धा व्यवस्थित असा बॉईल झाला आहे, शिजला आहे, जे आपण 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या होत्या त्यामुळे। अर्धी रेसिपी तर आपली इथे डन आहे, फक्त मसाल्यात आहे ना आता ही लटपट करायची आहे, काळ्या मसाल्यात शिजवायचं आहे। आणि हो मित्रांनो,
जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल ग्रेव्हीला तर हा स्टॉक पाहू शकता, एवढा स्टॉक मी काढला आहे रश्श्यासाठी. तुम्ही अळणी रस्सासुद्धा बनवा, नाहीतर हा जो सेम वाटण आहे ना मी एवढं ठेवला आहे, हे काय मी दाखवणार नाही. याच्यात फोडणी देऊन येण्याचा लाल तिखट असा रस्सा बनवणार आहे. तर चला आपले मसाले आहेत ना 5 मिनटं व्यवस्थित भाजून घेतो. आता या स्टेजवर आहे ना कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर मसाल्यासोबत छान अशी भाजायची. तर चला हे सर्व करून घेतो. तेल वगैरे सुटेल आणि हे झाल्यानंतर जो चिकन आपण बॉईल करून घेतला आहे तो घालूया आणि 5 मिनटं शिजवून आहे ना आजची रेसिपी ही डन करूया. झटपट बनणारी डिश आहे, पण खूप खाण्यात स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे जी आपण हॉटेल आणि धाब्यांवर रेग्युलरली खातो. तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे बनवा घरच्या घरी आणि आनंद घ्या. तर चला हा मसाला वगैरे मी भाजून घेतो आणि मसाला भाजून झाल्यानंतर चिकन घालून आजची डिश रेडी करूया. तर ऑलमोस्ट एक 5 ते 7 मिनटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता आपला जो मसाला आहे ना व्यवस्थित असा तेलात भाजला गेला आहे, रोगण वरसुद्धा आला आहे. आता मसाला प्रॉपर भाजला आहे. या स्टेजवर हा जो चिकन आपण बॉईल करून घेतला होता ना हा संपूर्ण चिकन घालूया. आता पाणी वगैरे काहीच घालायचे नाही, याला व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया, मसाल्यात लटपट करूया आणि झटपट ही डिश रेडी करूया. तर चला याला एक व्यवस्थित छान असं मिक्स करतो आणि 5 मिनटानंतर आहे ना ही जी रेसिपी आहे ती सर्व करून तुमच्यापर्यंत काय छोटासा रिव्ह्यू आहे तो शेअर करतो. तर तुम्हीसुद्धा आहे ना मित्रांनो ह्या पद्धतीतला चिकन बनवा आणि आनंद घ्या. तर चला मित्रांनो हा जो चिकन आहे ना त्याला व्यवस्थित एक 10 मिनटे शिजवूया, मसाल्यात लटपट करूया आणि हे झाल्यानंतर रेसिपी तुम्हाला मी सर्व करून दाखवतो आणि एक छोटासा रिव्ह्यू देतो. तर मित्रांनो फायनली आपली डिश रेडी झाली आहे, जी आपण काळ्या मसाल्यातला चिकन बनवलं आहे झटपट, ज्या हॉटेल आणि धाबा स्टाईल बनवतात. तर तुम्ही पाहू शकता रंगत खूप छान अशी रंगत आली आहे. चिकन आपला खूप छान असा शिजला गेला आहे. आपण चिकनला बॉईल केलं होतं कुकरला, एक 3 ते 4 शिट्या काढल्या होत्या, त्यामुळे चिकन व्यवस्थित शिजला आहे. तुम्ही पीसेस पाहू शकता, खूप सुंदर असा शिजला आहे. आता या स्टेजवर काय करूया, गॅसचा फ्लेम करूया बंद आणि 5 मिनटं असंच ठेवूया. त्यानंतर सर्व करून तुम्हाला दाखवतो झटपट जो काळ्या मसाल्यात आपण चिकन बनवला आहे, लटपट ग्रेव्हीवाला, आणि जो छान असा एक रस्सासुद्धा बनवला आहे ते मी दाखवलं नाही आहे, तुम्हाला फक्त शॉर्ट्समध्ये सांगितलं होतं. याच्यात मसाला घालून लाल तिखट घालून तुम्ही जो अळणी रस्सा काढला होता स्टॉक तो तुम्ही बनवू शकता. तर चला 5 मिनटं गॅसचा फ्लेम बंद करतो आणि जी डिश आहे ती रेडी करून सर्व करून छोटासा एक रिव्ह्यू देतो. सो फायनली मित्रांनो आपला काळ्या मसाल्यातला जो लटपट चिकन आहे ना तो रेडी झाला आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा दिसतोय. वर घातली फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी. खूप छान सुंदर असा शिजला गेला आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तर ह्या प्रकारचा आहे ना काळ्या मसाल्यातला लटपट चिकन अवश्य बनवा. त्याचबरोबर इथे आहे ना जो आपण अळणी स्टॉक काढला होता ना त्याचा तिखट स्पायसी रस्सासुद्धा बनवला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ह्या प्रकारचा आहे ना लटपट काळ्या मसाल्यातला चिकन तुम्ही बनवा, जो हॉटेल आणि धाब्यावर अवश्य आपण खातो. तर चला भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. जो आपण काळ्या मसाल्यातला लटपट चिकन असा बनवला आहे, जो हॉटेल आणि धाब्यांवर झटपट बनवून देतात, हीच प्रोसेस तुम्हाला आज मी आपल्या रेसिपीच्या साहाय्याने बनवून दाखवली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. इथपर्यंत पाहिले असेल तर खूप छान सुंदर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवा आणि घरच्या घरी आनंद घ्या. तर पाहू शकता मित्रांनो सर्वात अगोदर चिकन खूप सुंदर असा शिजला आहे. लवकर झटपट बनण्यासाठी आपण प्रेशर कुकरला हे बनवलं आहे. त्यानंतर मसालासुद्धा आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे छान प्रकारे. जो आपण कांदा मिरची
त्यानंतर लसूण आणि खोबरं भाजलं होतं, त्याचं एक वाटण बनवलं आहे. त्याचबरोबर इथे एक स्टॉकसुद्धा काढला आहे, जो अळणी रस्सा होता त्याचा आपण स्टॉक केला आहे. एक छोटासा रिव्ह्यू देतो. सर्वात अगोदर एक चिकनचा पीस आहे तो घेऊया. पाहू शकता खूप सुंदर असा शिजर. थोडा मसाला घेऊया आणि त्याबरोबर टेस्ट करूया. खूप छान सुंदर स्पायसी झणझणीत असा काळ्या मसाल्यातला चिकन आपला रेडी झाला आहे. तुम्हीसुद्धा ह्या प्रकारचा चिकन बनवा आणि आनंद घ्या. पीसेससुद्धा यांना खूप सुंदर असे शिजले गेले आहेत. एकदम व्हाईट आहे चिकन, फ्रेश आहे. पुन्हा एक बाईट घेऊया. खूप छान. मित्रांनो, इथे जो आपण स्टॉक बनवला होता ना, अळणी रस्सा जो काढलेला त्याचा स्टॉक बनवला आहे. जो वाटण आपण बनवला होता त्याच्यात फक्त मसाला घालून जो अळणी होता त्याला आपण तिखट स्पायसी बनवला आहे. तर एक बाईट घेऊया त्याचीसुद्धा. अति सुंदर. तर ह्या प्रकारे तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ओव्हरऑल मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये काळ्या वाटणातला किंवा काळ्या मसाल्यातला सुखा चिकन हॉटेल धाब्यांवर बनवतात तो झटपट आपण घरच्या घरी कसं बनवायचं हे तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. हे तुम्हाला दाखवलं आहे. चिकनला कशा प्रकारे आपण प्रेशर कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या आहेत. त्यानंतर जो काळा वाटण होता कशा प्रकारे बनवला आहे, त्याच्यात कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत ही संपूर्ण माहिती दिली आहे. आणि ज्या प्रकारे हॉटेल धाब्यांवर हा काळ्या वाटणातला काळ्या मसाल्यातला चिकन बनवतात हे बनवून दाखवलं आहे. तर आय होप सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, रेसिपी तुम्हाला आवडली असेल मित्रांनो ना, तर अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमंडळीसोबत. आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट द्या. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो.